इकडे करून बघ. थांबा तुम्ही, द्या इकडे. असं करा. इकडे या तुम्ही आधी, या इकडे. सावकाश. हो, थांबा, या. माती चाळायला लावली तर माती डोळ्यात घालून ठेवली. डोळे उघडा. असे डोळे उघडल्यावर मी कशी फुंकर मारायची? हा, तुम्ही राहू द्या, मीच करते. थांबा. हा, झालं 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 झालं. 1 मिनिट. झालं वाटतंय बरं? हा. जात. तुम्ही श्रमदानाला आलाय काय? नाही, ते मी धैर्य मुजुमदारांच्या मामांची मुलगी आहे, इरा. अय्यो, तुम्ही मुजुमदारांकडनं आलाय व्हय? अहो मग आधी सांगायचं नाही का? या या की या या, चला या. धैर्य भाऊजी, ओ धैर्य भाऊजी, कोण आले बघा? तुमच्या मामांची मुलगी आल्या. तुम्ही इकडे काय करताय? मी उपाशी पोटी आलात ना, मग तुमच्यासाठी हा टिफिन घेऊन आले. कुणी सांगितलं तुम्हाला नसता उद्योग करायला? ते मी विचार केला की काहीच न खाता निघून आलाय आणि उपाशी पोटी काम पण कसं करणार ना. मला आत्या म्हणाल्या की डब्बा. ठीक आहे, आलाच तर थांबा. या या इकडे सावली द्या, लय ऊन लागते. या 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 या. तुम्हाला काही थंड पाणी, कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक काय मागू? सरबत बिरबत काय? हा, नाही, काही नको, थँक्यू. मी तर सरप्राईजच आहे बघा. एवढा मोठा माणूस असली कामं करायला लागलाय. ते म्हणतात की नाही, साधी रजनी उच्च विचार. मानलं पाहिजे त्यांना. साधी राणी उच्च विचारसरणी
असं म्हणायचंय का तुम्हाला? हा हा तेच ते सर कसं मॅनेज करणार आहोत आपण? आणि धैर्य सर कुठे आहेत? मी तुमच्या समोर उभा आहे ना, मग तो कशाला पाहिजे? आता काय सांगतोय ना ते नीट ऐका. ऍडमिशन कॅन्सल करायला जर कोणी आलं तर त्यांना सांगायचं मान्यता फक्त 1 महिना करता रद्द झाली. फक्त 1 महिना करता. पण सर मी सांगतोय तेवढं ऐका. त्यांना म्हणावं गडबडीत असा निर्णय घेऊन स्वतःचं नुकसान करू नका. हा, ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली की असा मूर्खपणा करणाऱ्यांना रिऍडमिशनचा चान्स मिळणार नाही असं सांगायचं आणि ठणकावून सांगायचं. दादा, आल्यापासून एक गोष्ट नोटीस केली. काय? भिंतीवर सगळीकडे ना धैर्यचेच फोटो लटकवलेले. दादा, आपण एक काम करूयात, ह्याचे फोटो काढूयात. इन्स्टिट्यूटच्या निगेटिव्ह इम्पॅक्ट साठी कोण जबाबदार आहे? धैर्य. मग लोक येता जाता हे फोटोज बघतील तर निगेटिव्ह इम्पॅक्ट अजून वाढेल की, आणि आपलं नुकसान होईल. दादा, मला काय वाटतं, तुझे फोटो लावले का नाही तर लोकांमध्ये अशी पॉझिटिव्ह एनर्जी येईल. वाढेल का नाही? वाढली. दादा ये भास्कर, अरे काय? पत्की. भास्कर, अरे हा भास्कर, अरे भास्कर, बस 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 बस. दादा, आत्ता वाटतोयस बॉस. दादा 1 मिनिट, असंच राहा. सरका 1 मिनिट. भास्कर, बस. एक काम करायचं, हे जेवढे पण फोटो टांगलेत ना सगळे काढून टाकायचे. तर असं कसं काढणार आपण? भिंतीवरनं फोटो कसे काढायचे याचे वर्ग घेऊ का? आता माझी शिकवायची वाट बघता काय तुम्ही? काढा की.
नाही करते मी. दादा द्या, मला भरून द्या. बस बस बस. चला चला, थांबा बाबांनो सगळ्यांनी. चला बरं, जेवण करून घ्या. नंतर उरलेली कामं करू. चला 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 चला, चला. हातपाय धुवून घ्या. चला. धैर्य, धैर्य. तिकडे गर्दी आहे, तुम्ही इथं हातपाय धुवा. हा थँक्यू. घ्या पटापटा टाकून घे. मागे मागे घे जरा इकडे. या पोरींनो, चला बसा. चला घ्या बसून पटापटा. बस आधी पोरींनी बसून घ्या, मग पोरं तुम्हाला जेवायला वाढतील. हा बसा. या सगळेच या, तुम्ही पण बसून घ्या. बसा, बसा इथं. तुम्हाला आवडेल म्हणून खास स्वतः बनवून आणलंय मी.
बघ की मुजुमदारांच्या ताटात कसले चमचमीत जेवण आले. वास बघ कसा आलाय. दिसाला पंजाळ आणि धूर संकट असल्यासारखं. हे घेऊन जा तुम्ही, नकोय मला. का तुम्हाला पाहिजे तसं झालं नाहीये का? इथं प्रश्न माझ्या आवडीनिवडीचा नाहीये. मी इथं एक साधारण कोल्हापुरी माणूस म्हणून आलो. त्यामुळं त्यांच्या सगळ्यांमध्ये मिळून मिसळून हे जे खाताय तेच मी खाणार. सावी, मला पण एक ताट मिळेल काय? मिळेल की, का नाही मिळणार? अहो इथलं जेवण सगळ्यांसाठी आहे. पण तुमचं जेवण तर ऑलरेडी आलंय ना. हे जेवण मुजुमदारांच्या धैर्यासाठी आले आणि मी इथं एक रांगडा पण साधारण कोल्हापुरी माणूस म्हणून आलोय. सो मिळेल काय जेवण? मिळेल. पराग ताट दे त्यांना. बस बस. पाणी घ्या, धरा. सावकाश. परत पाणी दे. मी तुमच्यासाठी लाडू घेऊन येते. धर. घ्या 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 पोरांनो, अजून घ्या. हा, भरपूर काम करताय तुम्ही. हा, व्यवस्थित खा, निवांत होऊ द्या. चिंगे, अरे खा की बाई, नुसतं ताटाकडे का बघत बसते आज? खा.
ही ताटं कोणासाठी लावली जातात? ते आई आमच्यासाठी. असं नवरे जेवले का तुमचे? नाही, ते नंतर जेवतील म्हणाले. मग त्याआधीच तुम्ही बसणार होता. एक गोष्ट प्रत्येक वेळेला सांगून सुद्धा तुमच्या डोक्यात शिरत नाही का ग? आपल्या घरचे नियम काय आहेत? घरातला पुरुष जेवल्याशिवाय बाई जेवायला बसत नाही, माहितीये ना? तुम्हा दोघींना ना उपाशीच ठेवलं पाहिजे, त्याशिवाय अक्कल नाही येणार. आई चुकी झाली, सॉरी. खरंच सॉरी आई. पुन्हा असं नाही होणार. मी यांना फोन लावून विचारते. हॅलो. बर. माझा फोन आण. फोन मी बघते. तुझी हिंमत कशी झाली? जा. अहो जाऊ का? ठीक आहे.